आजचा दिवस पूर्णपणे अनप्लॅन्ड, म्हणजे काहीही तयारी न करता बऱ्याच गोष्टी घडल्यात आज. आणि कोणत्या त्याही सांगते. सकाळी मॉर्निंग ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. त्याच्यामध्ये मी म्हणजे काहीच प्रिपरेशन केले नव्हते तरी सुद्धा मस्त असं सगळं लंच तयार झाला होता माझा. ते सगळं झाल्यानंतर भाऊ भाऊजे गेले लग्नाला. त्यानंतर दुसरा प्लॅन म्हणजे जो प्लॅनिंग नव्हतं, म्हणजे अचानकपणे एवढं मोठं पार्सल येईन असं सुद्धा वाटलं नव्हतं आणि तेही आलं. सो चला, तोही एक आनंद आहे. आणि आता हे तिसरं तिसरं काय तर अचानकच 4 वाजता मिस्टर घरी आले आणि म्हटले 2 दिवस सुट्टी आहे, चला आपल्याला बाहेर जायचंय. आता बाहेर कुठे जायचंय हे माहिती पडो ना पडो, पण हे मात्र माहिती पडलं की आमच्या गाडीचं टायर पंक्चर झाले आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी तार घुसली. आता ही तार मिस्टर हाताने काढत होते, पण त्यांना म्हणलं हाताने कशाला काढताय, मेहनत नका करू. पंक्चर काढायला गेल्यानंतर ते लोक टूल्स वगैरे वापरून ते इझिली काढतील. त्यानंतर स्टेपनी लावायला गेले तर असं कळालं की स्टेपनीमध्ये पण हवा नाहीये. संध्याकाळचा मस्त असा सूर्यास्त होता आणि इथे पहा टायर पंक्चर काढून झालेला आहे. मी इथे का आली, कारण इथे येण्याचं कारणही तसंच होतं. मला अचानकच माझ्या त्याच भावाचा फोन आला आणि तो म्हटला मी याच रस्त्याने चाललोय, तूही मला भेटायला ये. आता मुलं आणि मिस्टर तर इथेच होते रोडला. सो चला मी सुद्धा आले पटकन. आणि इथे मुलांची मस्ती चालू आहे. वाव, किती छान वाटतंय ना हे टायर खेळताना. हा, हे टायर थोडे जाड आहेत पण असो, त्यांची इच्छा होती आणि त्यांना मिस्टरांचा सपोर्ट असल्या म्हणजे म्हणजे त्यांच्या पप्पांचा सपोर्ट असल्यावरती ते काहीही करू शकतात. सो त्यांचं हे टायर खेळणं चालू होतं. रोड जवळ आल्यानंतर मस्त असे फोटोज वगैरे क्लिक करावे म्हटलं आणि हे फोटोज काढत असताना इतकं छान वाटत होतं आणि अचानकच हे फोटो काढत असतानाच माझ्या भावाची गाडी सुद्धा आली. सो त्यांना फायनली बाय बाय केला आणि लकीली त्या बर्फीच्या बॅग म्हणजे गाडीमध्ये ना तिच्या डायरीज राहिल्या होत्या आणि त्या सुद्धा घ्यायला तिला म्हणजे चान्स भेटला. सो चला त्यांना बाय बाय केलं आणि नंतर आम्ही घरी आलो. सो बर्फी अगस्त्याचे हे पहिलवान डॅडी दोन्ही टायर हाताने उचलतात कारण रोडवरती मुलं त्रास देतील म्हणून. आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा त्याने टायर अशा प्रकारे खेळायला सुरुवात केलेली आहे. फायनली घरी आल्यानंतर एवढ्या सगळ्या बॅग्स पॅक केल्या आणि आम्ही निघालो आहे गावाकडे. गावाकडे जायचं रिझन तसं काहीच नाही, पण सहजच 2 दिवस सुट्टी आहे. चला तर आपल्या घरातल्यांसोबत थोडाच वेळ घालवला की सगळ्यांनाच आनंद मिळतो. म्हणजे आईन तात्यांना सुद्धा मुलांसोबत खेळायला मिळेल आणि आम्हाला सुद्धा गावी गेल्यावरती थोडंफार रिफ्रेशिंग होईल. म्हणून आम्ही निघालो. वाटेत जाता जाता हा चंद्र पाहायला कुणा कुणाला आवडतं मला नक्की सांगा. मला तर चंद्रासोबत गप्पा मारायला सुद्धा खूप आवडतात. चला तर आम्ही फायनली गावी पोहोचलो. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा. बाय बाय.